नमस्कार मंडळी, आज आपण तोंडलीची भाजी बनवत आहोत। तर त्यासाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तसंच एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि तसंच कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायची आहे। आता इथे तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे असे लांब उभे आपण काप करून घेत आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार राऊंड शेपमध्ये किंवा लांब आकारामध्ये सुद्धा आपण हे तोंडली चिरून घेऊ शकता। तर इथे मी आता तोंडली चिरून घेते आणि आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया। कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडून आली की त्यामध्ये एक 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक ठेचून घेतलेलं आहे आणि ते आपण तेलावरती परतवून घ्यायचं। लसूण आणि अद्रक परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा परतवून घ्यायचा आणि कांदा परतवल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो मिक्स करायचा। टोमॅटो कांदा छान शिजून आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी तिखट, हळद आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आणि एक अर्धा मिनिटभर परतवून घ्यायचे सर्व मसाले आणि त्यामध्ये तोंडली टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आणि ताटावरती थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे आपल्याला त्या ताटाच्या जे पाणी पडतं भांड्यामध्ये कढईमध्ये त्या वाफेवरती आपल्याला तोंडली शिजवून घ्यायची आहे। अगदीच आवश्यकता वाटली तर ताटावरचं गरम पाणी तुम्ही भाजीमध्ये ॲड करू शकता। तर या भाजीमध्ये आपण थोडी धणा पावडरसुद्धा टाकलेली आहे। तुमच्याकडे सब्जी मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही चवीपुरता यामध्ये ॲड करू शकतात। तर छान आता आपण तोंडली छान शिजवून घ्यायची आहे सॉफ्ट होईपर्यंत आणि भाजी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करायची आहे आणि हो, चवीनुसार मीठ पण टाकायचं, ते मी सांगायचं विसरले। तर चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं। तर अशी एकदम सोपी तोंडलीची भाजी जी अगदी वरण भाताबरोबर पोळीबरोबर खूप छान लागते। सकाळच्या वेळेला मुलांना टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकतात। तुम्ही कोणत्या प्रकारे ही भाजी बनवता, तोंडलीची भाजी कशा पद्धतीने बनवतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। तर या भाजीमध्ये कोणी कोणी आपल्या आवडीनुसार जाडसर भाजलेला दाण्याचा कूटसुद्धा टाकतात। तर तुम्ही यामध्ये कूट वापरतात का ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। तर इथे मी प्लेन कांदा आणि टोमॅटो वापरूनच ही भाजी बनवलेली आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण आज तोंडलीची भाजी बनवलेली आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता। तर भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।